चर्चा ऑलरेडी आमच्या सुरू आणि लवकरच त्या सुरळीतपणे पार पडतील. आमची तर इच्छा आहे यावेळेचं जे इलेक्शन आहे ते देशासाठी खूप महत्वपूर्ण दिशादर्शक इलेक्शन आहे. या ठिकाणी मला अजून एक गोष्ट सांगायला पाहिजे, देशाचं संविधान आणि देशाची लोकशाही जर टिकायची असेल तर ज्यांना ज्यांना वाटतं की या ठिकाणी हे होणाऱ्या इलेक्शनमध्ये आपण साथ दिली पाहिजे. मागे तर मी हात जोडून विनंती केली की आपण या आघाडीमध्ये यायला पाहिजे आणि यासाठी यायला पाहिजे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेलं संविधान आज धोक्यामध्ये, त्या ठिकाणी लोकशाही आज धोक्यामध्ये आणि अशा वेळेला दडपशाहीच्या विरुद्ध लढत असताना मला पूर्ण खात्री आहे की प्रकाश आंबेडकरजी आमच्या बरोबर येतील आणि त्यांना आम्ही सातत्याने त्या संदर्भामध्ये विनंती करत आहोत. प्रकाश आंबेडकर आम्ही प्रत्येकाला त्या ठिकाणी विनंती करण्याचं काम करतो, जे जे ह्या विचारावर मानणारी मंडळी आहेत, कारण हा भारत जोडण्याची आणि न्याय मिळवून देण्यासाठीची यात्रा आहे. आणि मला असं वाटतं की ज्यांना याच्यामध्ये विश्वास आहे ती सगळी मंडळी या यात्रेमध्ये सामील. आज आप उद्धव जी से मुलाकात की, आपने क्या कहा उन्हें बताइए. देखिए ये एक ऐतिहासिक रैली है क्योंकि आपको पता है कि कन्याकुमारी से जो है वो कश्मीर तक एक रैली चली और अब ये रैली जो है मणिपुर से लेकर मुंबई तक है. लगभग 6700 किलोमीटर की ऐतिहासिक रैली होने वाली है और जिसका समापन जो है वो भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी के जयंती के 16 तारीख को होगा और एक विशाल सभा इंडिया अलायंस की जो है वो शिवाजी पार्क में होने वाली है. आज जो हम आए हैं वो उद्धव बाळासाहेब ठाकरे जी के प्रमुख पार्टी के नेता से मिलने आए हैं और उनको हमने निमंत्रण किया है कि आप 16 तारीख को जब राहुल जी ठाणे से आएंगे तब आप ज्वाइंट हो जाइए. मुंबई में रैली खत्म होने वाली है, जैसे मैंने कहा कि चैत्य भूमि में वहां तक आप आइए और दूसरे दिन जो रैली होने वाली है इंडिया अलायंस की उसमें आपकी उपस्थिति प्रार्थनीय है, ये रिक्वेस्ट करने के लिए हम आए हैं. और जिस तरह से आपको पता है कि शेगांव की एक रैली हो गई थी लास्ट टाइम, उसी तरह से ये भी एक ऐतिहासिक रैली होगी. सुबह से हम लोग जो है वो अभी मैं आपको बताना चाहती हूँ कि शिवाजी पार्क में जाके आए हैं, अभी यहाँ से हम लोग जो है वो चैत्यभूमि में जाने वाले हैं. इसके अलावा गठबंधन को लेकर बातचीत, सीटों का बंटवारा कहाँ तक पहुंचा है, काफी लंबा समय हो गया, तस्वीर साफ नहीं हो रही. बिल्कुल हमारी जो चर्चाएं है वो अंतिम टप्पे में है और हम सब लोग मानते हैं कि इस बार का इलेक्शन बहुत इंपॉर्टेंट इलेक्शन है देश के लिए. तो कहीं आगे पीछे करके हम जो है वो अलायंस करना चाहते हैं और साथ में रहकर, जैसे मैंने थोड़ी देर पहले भी कहा कि ये जो इलेक्शन है वो देश की संविधान और लोकशाही के लिए बहुमूल्य इलेक्शन है और जो ये समझता है कि इस देश का संविधान बना रहना चाहिए, इस देश की लोकशाही को बलकट होना चाहिए, वो मुझे लगता है सभी इसमें शामिल हो. संजय निरुपम की सीट पर उद्धव ठाकरे ने दावा ठोक दिया है, क्या कांग्रेस छोड़ रही है? मुझे लगता है ये हमारा अंतर्गत मामला है, उस मामले में हम बिल्कुल बात करेंगे, लेकिन मुझे पूरा यकीन है संजय निरुपम जी का आज का भी आपने ट्वीट देखा होगा, उन्होंने सही कहा कि मैं कांग्रेस का कार्यकर्ता हूँ और कांग्रेस का कार्यकर्ता करके मैं आने वाले दिनों में काम करूंगा. प्रकाश आंबेडकर कब तक इंतजार करेंगे? नाही, आम्ही अंतिम टप्प्यामध्ये चर्चा आणि असं आहे की प्रत्येकजण जाऊन त्या पक्षाचा बोलत असतो आणि त्यामुळे मला असं वाटतं की हा गोष्टी चर्चेच्या माध्यमातून सुटू शकतात आणि आम्ही शेवटी सगळेजण जे आहोत हे महाविकास आघाडीचे घटक पक्षाचे सदस्य आहोत आणि जो निर्णय आमचे श्रेष्ठ घेतील त्याच्या बाबतीमध्ये आम्ही त्यांच्या बाबतीमध्ये आम्ही त्यांचं मान्य करू. नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करणार. असं आहे की संजय निरुपमांची कुठली नाराजी, ते आमच्या पक्षाचे सदस्य आहेत. आजच त्यांचं ट्विट जर बघितलं असेल तर त्यांनी सांगितलं मी काँग्रेस पक्षाचा सदस्य आहे, मी काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते आणि मी येणाऱ्या काळात काम करेन. आणि मला अपेक्षा आहे की भारत जोडो न्याय यात्रेची त्यांनी आज दुपारी मिटिंग ठेवलेली आहे आणि त्या मिटिंगच्या माध्यमातून ते कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने घेऊन शिवाजी पार्कला उपस्थित राहतील.